Hello student, today we are going to discussing second cell organelles, that is cell membrane or plasma membrane, or it is also called as biomembrane. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेल मेम्ब्रेन हा दुसरा पेशी अंगक जो आहे याच्या बाबतीत शिकणार आहे. हा जो सेल मेम्ब्रेन आहे याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात किंवा बायोमेम्ब्रेन पण म्हणत असतात. याच्यामध्ये आपल्याला याचं स्ट्रक्चर, फंक्शन आणि एक एक्स्ट्रा कन्सेप्ट शिकायची, ती म्हणजे फ्लूइड मोझाईक मॉडेल. ओके, तर बघा, सेल मेम्ब्रेन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पेशीपटल. तर पेशीपटलच्या बाबतीत काय सांगितलंय तुम्हाला, स्ट्रक्चरच्या बाबतीत अगोदर बघू आपण. इट इज थिन कॉसी फ्लूइड स्ट्रक्चर. सेल मेम्ब्रेनची तर ते कसं असते, थिन म्हणजे पातळ, कॉसी फ्लूइड म्हणजे पार्शियली सॉलिड. पार्शियली याचा अर्थ काय होत असतो, अल्प प्रमाणात, काही प्रमाणात हे सॉलिड म्हणजे स्नायूयुक्त, लक्षात, स्नायू स्वरूपाचं. ओके, तर बघा, सेल मेम्ब्रेनचे तर ते थिन आहे म्हणजे पातळ आहे आणि अल्प प्रमाणात सॉलिड असं रचना याची आपल्याला पाहायला मिळत असते. एक्स्ट्रा सेल्युलरी जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक्स्ट्रा सेल्युलरी हे प्रोटोप्लास्ट सोबत प्रेझेंट असते. प्रोटोप्लास्ट हा सुद्धा एक पेशी अंगक आहे. आणि इंट्रासेल्युलरी जर विचार केला आपण तर सेल मेम्ब्रेन हे कोणासोबत असते, सेल ऑर्गनल सोबत. म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेनचा बाहेर प्रोटोप्लास्ट असते आणि सेल मेम्ब्रेनचा आत काय असतात, पेशी अंगक. ओके, थिकनेस इज नियर अबाउट 75 एंगस्ट्रॉम अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बघा, हा जो सेल मेम्ब्रेन आहे तर या सेल मेम्ब्रेनची जी थिकनेस आहे, थिकनेस म्हणजे जाडी, तर ही जी थिकनेस आहे ही जवळपास 75 एंगस्ट्रॉम असते. आता 75 एंगस्ट्रॉम म्हणजे काय, तर सिंपली आपण याला नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 7.5 नॅनोमीटर एवढी थिकनेस आपल्याला सेल मेम्ब्रेनची पाहायला मिळत असते. कोणाचं, अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतो अशा वेळेस एखाद्या पेशीचं जे मेम्ब्रेन आहे तर ते जवळपास 75 एंगस्ट्रॉम एवढं आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व होत असते. हे जे सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल मेम्ब्रेन 3 लेअरपासनं तयार झालेले, 3 लेअरपासनं याची निर्मिती झालेली, म्हणून याला ट्राय लॅमिनार म्हणतात. काय म्हणतात, ट्राय लॅमिनार. लक्षात, सेल मेम्ब्रेन इज अ trilaminar. Why it is called as trilaminar? Because it is made up from 3 layers. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट, इट शो प्रेझेन्स ऑफ लिपिड अँड बायलेयर. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये लिपिड जो आहे, लिपिड जनरली फॉस्फोलिपिड असणारे आणि याचे 2 लेयर असतात. ओके, लिपिड पजेसेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल. हे जे 2 बायलेयर आहे लिपिडचे, तर या 2 लिपिडचा बायलेयरमध्ये एक हायड्रोफिलिक पोलार हेड असते, म्हणजे हेडचा जो भाग आहे तर तो हायड्रोफिलिक असतो म्हणजे वॉटर अट्रॅक्टिंग असतो, आणि टेलचा जो भाग आहे तर तो हायड्रोफोबिक आणि नॉन पोलार असतो. म्हणजे टेल जी आहे तर ती हायड्रोफोबिक आहे. फोबिक याचा अर्थ काय, वॉटर रिपलंट. हायड्रो म्हणजे वॉटर, फोबिक मीन्स रिपलंट, फिलिक्स मीन्स अट्रॅक्शन. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, हेडचा जो रिजन आहे तर हेडचा रिजन हा वॉटरला अट्रॅक्ट करतो, वॉटर सोबत अट्रॅक्ट होत असतो, लक्षात. पण टेलचा जो रिजन आहे तर तो वॉटरपासनं दूर जात असतो. दे वर्क लाईक अ स्प्रिंग किंवा शॉकअप, लक्षात. जसं समजा मोटरसायकल आहे तर मोटरसायकल ज्यावेळेस खड्ड्यात जाते त्यावेळेस तिला असलेल्या ज्या स्प्रिंग आहे तर त्या दबतात आणि दबल्यानंतर पुन्हा त्याची पूर्व पोझिशनला येत असतात. म्हणजे ते एकमेकाला चिटकतात का, चिटकूनच राहतात का, नाही, लक्षात. या नेचरला या ठिकाणी आपण एक प्रकारचं हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक नेचर म्हणणार आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट काय असणार आहे बघा या ठिकाणी, की याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर असल्यामुळे, म्हणजे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक स्ट्रक्चर असल्यामुळे आपण या फॉस्फोलिपिडचा पाथवेला एम्फी पाथवे असं सुद्धा म्हणू शकतो, एम्फिपॅथिक असं सुद्धा म्हणू शकतो आपण. 2 पाथवे या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळे. आणि हे जे लिपिडचे बायलेयर आहे तर हे एक प्रकारचे सँडविच सारखे दिसत असतात. दे लुक लाईक अ सँडविच ऑर दे अरेंज लाईक अ सँडविच.
सँडविचमध्ये कसं असते बघा, वरच्या साईडला पाव असतो, खालच्या साईडला पाव असतो आणि मध्ये मटेरियल असतो. आलं लक्षात. आता या ठिकाणी सँडविच सारखं यांची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळत असते, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतोय, दे लुक लाईक अ सँडविच. ड्यू टू दिस टेल इज नेवर कॉन्टॅक्ट विथ ॲक्वियस सराउंडिंग. आता या ठिकाणी काय सांगितलंय बघा, हेडचा जो रिजन आहे, हेडचा रिजन हा या ठिकाणी एकमेकाला कॉन्टॅक्ट होऊ शकतो, पण एकमेकाचा अपोजिट असल्यामुळे या ठिकाणी हेड रिजन कॉन्टॅक्ट होत नाही. दुसरी थिंग काय सांगितले तुम्हाला की टेल जे आहे, तर टेल या हायड्रोफोबिक आहे, एकमेकाला त्या अट्रॅक्ट करत नाही, ज्याच्यामुळे दोघं जे रिजन आहे, दोन बाय लेयर जे तर ते एकमेकासोबत चिटकत नाही. लक्षात, दे नेवर कॉन्टॅक्ट विथ ॲक्वियस सराउंडिंग. ओके. सेल मेम्ब्रेन ऑल्सो शो प्रेझेन्स ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. बघा, सेल मेम्ब्रेन जे, तर याच्यामध्ये आपल्याला प्रथिने आणि कर्बोदके असे दोघं घटक पाहायला मिळत असतात. रेशो ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड आर व्हॅरीज इन अ डिफरंट सेल. बघा, वेगवेगळ्या पेशींमध्ये लिपिड आणि प्रोटीन यांचं जे प्रमाण आहे तर ते वेगवेगळं असते. लक्षात, रेशो म्हणजे प्रमाण. लक्षात, प्रोटीन आणि लिपिड यांचा जो रेशो आहे म्हणजे प्रमाण जे, तर ते व्हॅरीज असते. व्हॅरीज म्हणजे वेगवेगळे, कशामध्ये, डिफरंट सेलमध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले, इन ह्युमन बिंग RBC शो 52% प्रोटीन अँड 40% लिपिड. बघा, मानवी जी तांबडी पेशी, जिला आपण रेड ब्लड कार्पस्कल म्हणत असतो, तर या पेशीमध्ये 52% प्रोटीन असते आणि 40% लिपिड असते. लक्षात. तर हे होतं विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेशीपटलचं स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पेशीपटल हे थिन असते, पार्शली सॉलिड असते, बाहेरून प्रोटोप्लास्ट असते, मधून सेल ऑर्गनल असतात, थिकनेस जवळपास 75 एंगस्ट्रॉम असते किंवा 7.5 नॅनोमीटर असते. सेल मेम्ब्रेन जे तर ती 3 लेअरपासून तयार झालेले, ज्याला ट्रायलॅमिनार पण म्हणत असतो आपण. याच्यामध्ये 2 लेअर जे तर ते फॉस्फोलिपिडचे असणारे, याच्यात फॉस्फोलिपिड जो आहे तर तो हायड्रोफिलिक असणारे हेड रिजनचा, आणि जे टेल रिजन आहे 2 तर ते असणारे हायड्रोफोबिक आणि नॉन पोलार असणारे. त्याच्यानंतर लिपिड जो आहे तर तो सँडविच लाईक दिसतो आपल्याला, आणि टेल जे आहे तर त्या हायड्रोफोबिक असल्यामुळे एक्वियस सोल्युशनसोबत कधीही त्यांचा कॉन्टॅक्ट येत नसतो. सेल मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात. याच्यामध्ये प्रोटीन आणि लिपिड जे तर त्यांचं प्रमाण जे तर ते वेगवेगळं असू शकते. जसं तुम्हाला RBCमध्ये 52% सांगितलं प्रोटीनच्या बाबतीत आणि 40% सांगितले लिपिडच्या बाबतीत. ओके. आता नेक्स्ट आणि महत्त्वाची कन्सेप्ट शिकायची आपल्याला, दॅट इज फ्लुइड मोझाईक मॉडेल. बघा विद्यार्थ्यांनो, हे जे मॉडेल आहे हे सेल मेम्ब्रेनसाठीच या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. दिस मॉडेल इज प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोलसन इन 1972. 1972 मध्ये सिंगर आणि निकोलसन नावाचे 2 सायंटिस्ट होते. यांनी सेल मेम्ब्रेनसाठी फ्लुइड मोझाईक मॉडेल जो आहे तर तो प्रपोज केला आहे, म्हणजे त्याची मांडणी केली. ओके. या मॉडेलमध्ये काय काय असते बघा. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल इट इज मेड अप फ्रॉम फॉस्फोलिपिड बायलेयर अँड प्रोटीन. हा जो मॉडेल आहे तर हा मॉडेल फॉस्फोलिपिड बायलेयर आणि प्रोटीन्सपासून तयार झालेला असतो, म्हणजे लिपिड आणि प्रोटीन या 2 घटकांपासून या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय हा जो फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे हा तयार झालेला आहे. ओके. डायग्राममध्ये बघू शकतात तुम्ही. या ठिकाणी मगाशी तुम्हाला सांगितलं हेड जे, हे बघा या ठिकाणी हेड जे तर ते काय आहे, हायड्रोफिलिक आणि पोलार. ओके. आणि टेल जी तर टेल ही नॉन पोलार असणारे, हायड्रोफोबिक असणारे. ओके. टेलमध्ये फॅटी ॲसिड असते आणि या ठिकाणी हेड जे तर हेडमध्ये फॉस्फेट आपल्याला पाहायला मिळत असतं. ओके. आता बघा या ठिकाणी पाहू शकतात बायलेयर कशाला म्हणतात. हा एक लेयर आहे, हा एक लेयर आहे. ओके. म्हणून याला बायलेयर म्हणत असतात. याच्यामध्ये व्यवस्थित बघा, इंटेग्रल प्रोटीनसुद्धा प्रेझेंट आहे. याच्यामध्ये कॅरियर प्रोटीन एक प्रेझेंट आहे आणि दुसरा कॅनल प्रोटीन प्रेझेंट आहे. कॅरियर प्रोटीनचं काम काय, जे पोलार मॉलिक्यूल नॉन पोलार लिक्विडमधनं पास होत नाही, जे पोलार मॉलिक्यूल नॉन लिक्विड पोलार मॉलिक्यूलपासनं पास होत नाही त्यांना पास करण्याचं काम कॅरियर प्रोटीन करते.
दुसरं आहे कॅनल प्रोटीन. कॅनल प्रोटीन जे तर ते वॉटरला या ठिकाणी पॅसेज प्रोव्हाइड करत असते, ज्याच्यामुळे याच्यामधनं वॉटर जे तर ते या लेअरमधनं पास होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की फॉस्फोलिपिड जे तर त्याला पोर आहेत, छिद्र आहेत, कारण या ठिकाणी टेल जे आहे तर त्या वॉटरला अट्रॅक्ट करणार नाही, म्हणून वॉटर इझिली पास होण्यासाठी या ठिकाणी या कॅनल प्रोटीनमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, कॅनल. आलं लक्षात. बघा, कॅनल प्रोटीन आणि कॅरियर प्रोटीन या दोघांना इंटेग्रल प्रोटीन म्हणत असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्लायकोप्रोटीन पण प्रेझेंट आहे. त्यानंतर या ठिकाणी मधल्या साईडला जे प्रोटीन प्रेझेंट असणारे, मधल्या साईडला जे प्रोटीन प्रेझेंट असणारे या लिपिडच्या मधल्या साईडला त्यांना इंट्रेन्सिक प्रोटीन म्हणतात. लक्षात. आणि हे जे बाहेर प्रोटीन प्रेझेंट असतात यांना एक्स्ट्रेन्सिक किंवा पेरिफेरल प्रोटीन असं म्हणत असतात. ओके, तर बघा व्यवस्थित लक्षात घ्या. काय सांगितलं तुम्हाला, दिस मॉडेल इज प्रपोज बाय सिंगर अँड निकोलसन इन 1972. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल फॉस्फोलिपिड बायलेयर अँड प्रोटीन. बघा, या मॉडेलमध्ये फॉस्फोबायलिपिड लेयर असतात आणि प्रोटीन प्रेझेंट असतो. त्यानंतर प्रोटीनचे दे लुक लाईक आइसबर्ग इन अ सी ऑफ लिपिड. बघा, या ठिकाणी वेगवेगळे जे प्रोटीन्स आहे तर ते लिपिडचा मध्ये आइसबर्ग सारखे तरंगतात. आइसबर्ग म्हणजे बर्फाचा तुकडा. जसं समुद्रामध्ये बर्फाचा तुकडा तरंगत असतो तसं लिपिडमध्ये या ठिकाणी प्रोटीनचे तर ते तरंगत असतात. ओके, त्यानंतर पहा, प्रोटीन कॅन चेंज देअर पोझिशन. प्रोटीन जे तर ते त्यांची पोझिशन चेंज करू शकतात, त्यांची जागा चेंज करू शकतात. या ठिकाणी आपण म्हणू शकतो सम प्रोटीन्स आर इंट्रेन्सिक, दे ऑकर इन अ डिफरंट डेप्थ ऑफ बायलेयर. बघा, जे प्रोटीन इंट्रेन्सिक असतात, इंट्रेन्सिक म्हणजे बाय लेयरचा मध्ये प्रेझेंट असलेले जे प्रोटीन्स आहेत त्यांना इंट्रेन्सिक प्रोटीन म्हणतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन फॉर्म कॅनल फॉर पॅसेज ऑफ वॉटर. या ठिकाणी बघा, हे जे तुम्हाला कॅनल प्रोटीन सांगितलं तर ते कोणतं प्रोटीन आहे, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. आणि हे काय करत असते, वॉटरला पॅसेज निर्माण करून देत असते, पाणी याच्यातनं इझिली पास होऊ शकते. कारण या ठिकाणी टेल हायड्रोफोबिक आहे, त्याच्यात पाणी जवळ येणार नाही, म्हणून या ठिकाणी या कॅनल प्रोटीनच्या मदतीने किंवा ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीनच्या मदतीने पाणी जे तर ते या मेम्ब्रेनचा बाहेर पडणारी. ओके, एक्स्ट्रेन्सिक और पेरिफेरल प्रोटीन आर फाउंड ऑन अ टू सरफेस ऑफ अ मेम्ब्रेन. आता या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, एक्स्ट्रेन्सिक किंवा पेरिफेरल याचा अर्थ बाहेरची. ओके, बाहेरचे जे प्रोटीन्स आहे तर ते दोन सरफेसवर प्रेझेंट आहे. वरचा सरफेस या ठिकाणी बघा ग्लायकोप्रोटीन शो केलेला आहे आणि इथं एक पेरिफेरल प्रोटीन शो केलेलं आहे. हा जो बाहेरचा भाग आहे या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन. ओके, तर हे एक या ठिकाणी सिंपल तुम्हाला फ्लुइड मोझॅइक मॉडेलच्या बाबतीत सांगितलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं निकोलसन आणि सिंगर नावाच्या सायंटिस्टने 1972 मध्ये हा मॉडेल जो तो प्रपोज केलेला आहे. या मॉडेलनुसार याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेयर आणि प्रोटीन प्रेझेंट असतात. प्रोटीन जे तर ते लिपिडमध्ये आइसबर्ग सारखे असतात. प्रोटीन जे तर त्यांची पोझिशन चेंज करू शकतात ते. त्यानंतर काही प्रोटीन याच्यात जे तर ते इंट्रेन्सिक असतात, बायलेयरचा मध्ये प्रेझेंट असतात डिफरंट डेप्थला. याच्यामध्ये ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन प्रेझेंट असतो जो वॉटरला पॅसेज प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रेन्सिक किंवा पेरिफेरल प्रोटीन सुद्धा प्रेझेंट आहे सरफेस ऑफ मेम्ब्रेनवर. आलं लक्षात. तर असं एक सिंपल या ठिकाणी आपण फ्लुइड मोझॅइक मॉडेल या ठिकाणी शिकून घेतला. आता बघा, आपण स्ट्रक्चर शिकलो, त्याच्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा मॉडेल शिकलो. आता आपल्याला शिकायचे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायो मेम्ब्रेनचं फंक्शन, कार्य काय ते या ठिकाणी यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करू. चला तर विद्यार्थ्यांनो, सेल मेम्ब्रेनचं फंक्शन, पहिलं फंक्शन बघूया. या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस इट. बघा, या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मेन फंक्शन आहे किंवा सेल मेम्ब्रेनचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे ट्रान्सफर ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस इट. म्हणजे स्वतःला क्रॉस करून जे मॉलिक्युल्स आहे तर त्यांना सेलच्या आतमध्ये घेणे किंवा सेलच्या बाहेर टाकणे, हे फंक्शन या ठिकाणी सेल मेम्ब्रेनचं आहे. दिस इज सिलेक्टिव्हली परमेबल. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आहे हे सिलेक्टिव्हली परमेबल आहे. सिलेक्टिव्हली परमेबल याचा अर्थ काय, सिलेक्टेड मॉलिक्यूल मेम्ब्रेनच्या आत जाऊ शकतात आणि सिलेक्टेडच मॉलिक्यूल मेम्ब्रेनच्या बाहेर पडतील, त्याला काय म्हणतात, सिलेक्टिव्हली
permeable. During passive transport, many molecules move across the membrane without spending energy. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट या कन्सेप्ट काय व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, समजा एखादी टेकडी आणि त्या टेकडीवरनं तुम्हाला खाली उतरायचं आहे. लक्षात, एखादी टेकडी किंवा चढ आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला खाली उतरायचं आहे. मग तुम्हाला कोणती ऊर्जा खर्च करावी लागणार आहे का? नाही. लक्षात, दॅट इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पण समजा एखादी टेकडी आणि तिच्यावर तुम्हाला चढायचं आहे, वरती चढ करायचं आहे. लक्षात, तर अशा वेळेस तुम्ही बेसपासनं शिखरपर्यंत ज्यावेळेस पोहोचणार त्यावेळेस तुम्हाला एनर्जी खर्च करावी लागणार आहे. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. लक्षात, याला आपण असंही म्हणू शकतो असक्रिय ट्रान्सफर आणि सक्रिय ट्रान्सफर. लक्षात, तर बघा या ठिकाणी पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काही मॉलिक्यूल जे तर ते मेम्ब्रेनमधनं बाहेर जात असतात किंवा बाहेरून मेम्ब्रेनच्या आत येत असतात विदाऊट स्पेंडिंग एनर्जी. कोणत्याही प्रकारची ऊर्जा न खर्च करता काही मॉलिक्यूल हे मेम्ब्रेनच्या बाहेर जाऊ शकतात आणि मेम्ब्रेनच्या आत पण येऊ शकतात. काही सोल्यूट जे तर ते सिंपल डिफ्युजनच्या मदतीने अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मूव्ह होत असतात. म्हणजे काही सॉल्यूट मॉलिक्यूल जे तर ते हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह होत असतात, ज्याला आपण ऑस्मोसिस म्हणत असतो. लक्षात, त्यानंतर बघा ड्युरिंग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट फ्यू आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर ट्रान्सपोर्ट अगेन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. इट रिक्वायर एनर्जी, सो ATP इज युटिलाइज. बघा ज्यावेळेस ॲक्टिव्ह ट्रान्सफर होणार आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सफर होत असताना सक्रिय ट्रान्सफर म्हणू आपण, तर याच्यामध्ये काही मॉलिक्यूल असे असतात की जे कॉन्सन्ट्रेशनचा विरोधात जाऊन आता कॉन्सन्ट्रेशनच्या विरोधात कसं जाणार आहे? लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन. लक्षात, म्हणजे आता समजा तुम्ही एक तुमचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलं समजा की वरून खाली उतरायचे, तर अशा वेळेस काय झालं ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. लक्षात, पण ज्या वेळेस तुम्हाला खालून वरती चढायचंय समजा, तर अशा वेळेस काय असणार आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तुम्ही ग्रेडियंटचा अगेन्स्ट त्या ठिकाणी वर्क करत असतात. अशा वेळेस तुम्हाला एनर्जी खर्च करावी लागत असते आणि एनर्जीसाठी या ठिकाणी ATP मॉलिक्यूल जो तर तो युटिलाइज केला जाणार आहे. ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, एनर्जीचा हा एक फॉर्म आहे ज्याला युटिलाइज केलं जाणार आहे, म्हणजे त्याचा वापर केला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम आयन्स अँड पोटॅशियम आयन्स पंप्स पोलार मॉलिक्यूल कॅन नॉट पास थ्रू नॉन पोलार lipid bilayer, so they require carrier protein. बघा सोडियम आयन्स असतील किंवा पोटॅशियम आयन्स असतील तर हे नॉन पोलार लिपिड बायलेयर जो आहे तर त्याच्यामधनं पास होऊ शकत नाही. कोणकोणतं सांगितलं तुम्हाला? सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स. हे जे दोन आयन्स आहेत, सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स, तर हे नॉन पोलार लिपिड बायलेयर पासून पास होऊ शकत नाही. नॉन पोलार लिपिड बायलेयर कुठं प्रेझेंट असतो? टेलमध्ये. कशात प्रेझेंट असणार आहे? टेलमध्ये. ओके, डायग्राममध्ये पहा. ओके, दिस इज अन नॉन पोलार लिपिड बायलेयर. आता या नॉन पोलार लिपिड बायलेयरमधनं सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स पास होऊ शकत नाही. यांना पास करण्यासाठी कोण मदत करते? कॅरियर प्रोटीन. दिस इज अन कॅरियर प्रोटीन. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेनचे फंक्शन पाहिले. इन शॉर्टली सांगतो तुम्हाला, ट्रान्सपोर्ट मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी मेम्ब्रेनचा यूज केला जातो. मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमेबल आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होत असताना या ठिकाणी मॉलिक्यूलला कोणत्याही प्रकारची एनर्जी खर्च करावी लागत नाही ज्यावेळेस तो मूव्ह होणार आहे. पण ज्यावेळेस ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतो त्यावेळेस या ठिकाणी एनर्जी ATPच्या स्वरूपात त्याला युटिलाइज करावी लागत असते. सोडियम आणि पोटॅशियम आयनचे तर ते नॉन पोलार रिजनपासून पास होऊ शकत नाही, म्हणून त्यांना कॅरियर प्रोटीनची आवश्यकता पडत असते. ओके, ठीक आहे. थँक्यू.